इस्रायल इराण युद्धाचा मोठा फटका भारताला बसला। भारतामध्ये गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आणि त्यामुळे सर्वसामान्य जनता गॅसवर आली आहे। छोटे मोठे उद्योगधंदे अडचणीत सापडलेत आणि त्यामुळे विरोधकांनी विधान भवन परिसरामध्ये आंदोलन करत केंद्र आणि राज्य सरकारवर टीकास्त्र डागले। हातात सिलेंडरचं पोस्टर घेऊन विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी सरेंडर दे सिलेंडर अशा घोषणा देत सरकारला धारेवर धरलं। दरम्यान याच वेळी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी वडेट्टीवार आणि पटोले यांना प्रत्युत्तर दिलं। अरे मोबाईल कॅमेरा मागे आहे ना जरा। बाबा सरेंडर सिलेंडर, बाबा सरेंडर सिलेंडर, बाबा सरेंडर सिलेंडर, बाबा सरेंडर सिलेंडर, बाबा सरेंडर। राज्याचं सरकार आणि केंद्राचं सरकार या सगळ्या परिस्थितीमध्ये जे सरेंडर झालेलं आहे अमेरिकेला, इस्रायलला जे सरेंडर झालेलं आहे त्याच्यामुळे एप्स्टीन फाईलचा परिणाम, यांच्या पापाचा परिणाम हा आता सामान्य लोकांना भोगावा लागत आहे। मुंबई शहरातले अर्ध्यापेक्षा जास्त हॉटेल आता बंद झालेत। कामगार सुद्धा त्या ठिकाणी जे काम करणारे होते त्यांच्यावरही उपासमारीची पाळी आली आणि सरकार अजूनही झोपलेलं आहे, निद्रावस्थेत आहे। आणि म्हणून सरेंडर दे सरेंडर या पद्धतीची भूमिका घेऊन हे काँग्रेसचं आंदोलन आहे। गॅस बुकिंग बंद नाही। केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना आवश्यक सेवा सुरळीत मिळाव्यात यासाठी सतत काम चालू आहे। गॅस कंपन्यांनी फक्त बुकिंग समोर एक नियम ठेवलाय। एका बुकिंग नंतर दुसरे बुकिंग करण्यासाठी किमान 25 दिवसांचं अंतर असणं आवश्यक आहे। त्यामुळे कधी कधी 25 दिवस पूर्ण झाले नसतील तर बुकिंग होत नाही आणि त्यातून बुकिंग बंद झाली अशी चुकीची अफवा पसरते। खरं तर हा नियम साठेबाजी आणि गैरवापर थांबवण्यासाठी करण्यात आलाय, जेणेकरून प्रत्येक घरापर्यंत गॅस योग्य वेळी पोहोचेल।